नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही फार वेळा फार प्रकारच्या नाश्ता रेसिपीज खाल्ल्या असाल, पण आज मी तुम्हाला एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप मैदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. तर ही हळदीची पावडर फक्त कलर येण्यासाठी आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित हे पाण्यामध्ये आपल्याला पीठ फेटून घ्यायचे आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कोबीज घालायचा आहे. तर मी ही स्टफिंग बनवण्यासाठी इथे कोबीचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे. तर मी इथे कोबीज आणि पातीच्या कांद्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता ही स्टफिंग आपल्याला 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही स्टफिंग आता बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती चमच्याने तेल लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती मैद्याच्या पिठाचे डोसे घालायचे आहेत आणि हे डोसे आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक डोसा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे आणि ही स्टफिंग आता चौकोनी आकारमध्ये फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही फोल्ड करून गरमागरम चहाबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही याच्याबरोबर हिरवी चटणी पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.